नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय आहे लठ्ठपणा किंवा वजन वाढणे. वजन हे कशामुळे वाढतं बरं, आणि ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा आणि सोपासा एक डाएट प्लॅन देणार आहे. जो डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला तर तुमचं वजन हे 15 दिवसामध्ये कमीत कमी बोलतीये 5 ते 7 किलो कमी होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. जर तुमचं वजन खूप जास्त वाढलेलं असेल तर स्त्रियांमध्ये 30 एज झाल्यानंतर जनरली वजन वाढायला सुरुवात होते. वजन वाढण्याबरोबर फक्त वजनच नाही वाढत, तर वजनासोबत बाकीचेही प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात, जसं की थायरॉइड तर खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये. हे कशामुळे होतं, तर हे अतिरिक्त वजनामुळे होत असतं. आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणा म्हणजेच चरबी, पोटाची चरबी वाढते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी वजन वाढल्यामुळे होतात. तर ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि हे वजन वाढतं कशामुळे, हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. तर वजन वाढण्याची कारण असतात आपण जो आहार घेतो, म्हणजे तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये जो डाएट फॉलो करताना त्या डाएटमुळेच तुमचं वजन वाढत असतं. तर 80% वजन कमी करण्यासाठी फक्त आणि फक्त डाएट, म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय घेता हे त्याच्यावर अवलंबून ठरतं की तुमचं वजन कसं कमी होणार. तर चला बघ जाणून घ्या एक छोटासा डाएट प्लॅन. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी तुम्ही काय करायचं सकाळी उठल्यापासून, आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला 15 दिवस फॉलो करायचा आहे. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये 15 दिवसानंतर येऊन तुम्ही नक्की सांगू शकता की तुमचं कितपत वजन कमी झालेलं आहे. तर मी हे खूप जणांना सांगितलेलं आहे आणि खूप जणांचं वजन ह्या डाएटने कमी झालेलं आहे. मी आयुर्वेदाचा बराचसा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासानुसारच मी तुम्हाला आज एक डाएट प्लॅन देणार आहे. तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काही अवघड असं काही नाहीये. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला गरम पाणी, आता गरम पाणी जर कुणाला नसेल पिता येत तर तुम्ही कोमट पाणी घ्यायचं आहे. त्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक अर्ध लिंबू जे आहे ते स्क्वीज करायचं आहे. तर लिंबानं काय होतं ना, लिंबू जे असतं ते क्लिनिंग एजंट सारखं ऍक्ट करतं. तुम्ही बघा कुठल्याही भांड्याला वगैरे लिंबू लावलं तर ते भांड क्लीन होतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे टॉक्झिन्स असतात ते टॉक्झिन्स क्लीन करणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपण सकाळी उठतो. तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते ग्लास भरून पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पण चहा पित असतील तर मी तुम्हाला असं रिकमेंड करेल की तुम्ही चहा हा 15 दिवसासाठी सोडून द्या, पिऊ नका चहा. आणि जर तुम्हाला समजा चहा पिल्याशिवाय जमतच नसेल तर तुम्ही दुधाचा चहा बंद करा. दुधाच्या चहाने जास्त नुकसान होतं. चहा न पिण्याचं किंवा चहाचे जे अतिरिक्त परिणाम आहेत ते म्हणजे चहामुळे ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी वाढण्यासोबतच तुम्ही दूध टाकून चहा करता, त्याच्यामुळे त्याचं फॅट वाढतं आणि मग ते त्याचं कन्व्हर्जन फॅट मध्ये होऊन वजन वाढायला सुरुवात होते. तर तुम्हाला जर चहा सोडता येत नसेल तर तुम्ही ह्याच्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर तुम्ही एक कोरा चहा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे झाल्यानंतर नाश्त्याची वेळ येते. तर नाश्त्यामध्ये बरेचसे लोक काय करतात की कार्बचा इंटेक जास्त घेतात, जसं की चहा चपाती खाल्लं, पोहे खाल्ले, उपमा खाल्ला, ह्यामध्ये काय आहे फक्त कार्ब आहे. तर तुमच्या ह्याच्यामध्ये बिलकुल कुठेही प्रोटीन किंवा फायबर येत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोटीन आणि फायबर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या डाएटमध्ये सकाळी सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला इन्क्लूड करायच्या आहेत. तर मी तुम्हाला काही नाश्त्याचे उदाहरणं देते जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. तर पहिलं आहे, तुम्ही मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. मोड आलेले कडधान्य हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल. ह्याच्यामध्ये फुल्ली न्यूट्रिशन युक्त असतं, कारण ते एकदम हे झालेलं असतं, मोड आलेलं असतं आणि त्याच्यामधले न्यूट्रिशन जे आहेत ते वाढलेले असतात. त्याच्यासोबत तुम्ही काहीही सॅलड घेऊ शकता. फायबरसाठी, फायबर काय करतं, बॉडीमध्ये जी घाण असते ती काढून टाकण्यासाठी, म्हणजे आपलं पोट सकाळी साफ करण्यासाठी हेल्प करत असते. आणि पोटाची जी चरबी असते ती चरबी कमी करण्यासाठी सुद्धा फायबर हे हेल्प करत असतं. तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्य किंवा मग इडली किंवा डोसा, जे आपण आंबवलेले पदार्थ असतात ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यासोबतच तुम्ही एखादं प्लेट सॅलड, जसं की तुमच्याकडे जेही सॅलड अवेलेबल असेल, टोमॅटो, काकडी, गाजर काहीही अवेलेबल असेल ते प्लेट भरून घ्या आणि तो नाश्ता करा. ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये फायबरही जाणार आहे आणि प्रोटीनही तुम्हाला मिळणार आहे आणि कार्बचा इंडेक्टही असणार आहे, पण एवढा नसणार आहे जसं की तुम्ही चपाती, चहा, पोहे ह्या गोष्टी घेता.
तर हे झाले नाश्त्याच्या गोष्टी. नाश्त्यानंतर तुम्हाला तुमच्या जेवणाची वेळ ही रोजची एक ठेवायची आहे. रोजची एक जेवणाची वेळ ठेवण्याचं कारण असं की त्यामुळे तुमच्या शरीरामधले जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी मदत होत असतो. कारण हार्मोनल इम्बॅलन्स झाला की आपोआपच वजन हे वाढायला सुरुवात होतं. तर तुम्ही 12 वाजता जेवण करत असाल तर तुम्ही रोजची 12चीच जेवणाची वेळ ठेवायची आहे. आणि जेवणामध्ये मेन गोष्ट जी तुम्हाला अवॉइड करायची आहे ती मी तुम्हाला अगोदर सांगते. जेवणामध्ये तुम्हाला मेन गोष्ट अवॉइड करायची आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ. तळलेले पदार्थ यासाठी तुम्हाला अवॉइड करायचे आहेत कारण तळलेल्या पदार्थामध्ये खूप जास्त कोलेस्ट्रॉल असतं आणि हे जे कोलेस्ट्रॉल असतं ते तुमचं फॅटमध्ये कन्व्हर्जन करत असतं. त्यामुळे तुम्हाला साधा आहार घ्यायचा आहे, जसं की चपाती, भाजी, भात, वरण तुम्ही रोज जे खाता तेच. पण तेलकट आणि तुपकट गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अवॉइड करायच्या आहेत. तर हे झालं लंच. लंचमध्ये तुम्हाला कार्ब, फायबर, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. तुम्ही रोज ज्या भाज्या खाता त्या भाज्या आणि रोज वरण जरी घेतलं तरी तुमचं होतं. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन, मटन काहीही घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं. त्यानंतर चपाती, राईस, थोडंसं सॅलड ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की स्नॅक्स. तर स्नॅक्स मध्ये खूप लोक गडबड करतात. स्नॅक्स खाताना त्यांना खूप जास्त इच्छा होती की पॅकेज फूड खावं किंवा मग एखादं पॅकेट घेतलं त्यातून फरसाण खाल्लं, एखादं पॅकेट घेतलं त्याच्यातून तुम्ही चिप्स खाल्ले. तर ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल अवॉइड करायच्या आहेत. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ते चिप्सचे जे पॅकेट असतात त्याच्यावर जाऊन तुम्ही बघा, त्याची इन्ग्रेडियंट लिस्ट वाचा. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्यांनी मिठाचा वापर केलेला असतो आणि हे मीठ जे असतं ते तुमच्या हृदयाला अतिशय जास्त घातक असतं. तर तुम्हाला ते चिप्स पॅकेटवाले पदार्थ अवॉइड करायचे असतात. प्लस त्याच्यामध्ये खूप जास्त त्यांनी हे टाकलेले असतात, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. ते प्रिझर्वेटिव्ह जे असतात ते टॉक्झिन्स मध्ये तुमच्या बॉडीमध्ये कन्वर्ट होतात आणि ते टॉक्झिन तुमच्या बॉडीला खूप जास्त घातक असतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांवरती त्याचा जो असतो ना परिणाम होत असतो आणि तो परिणाम झाल्यामुळे काय होतं की तुमचं वजन वाढायला सुरुवात होऊन डिफरंट टाईपचे डिसिजेस तुमच्या शरीरामध्ये येत असतात. त्यामुळे तुम्हाला स्नॅकिंग ऑप्शन मध्ये मी तुम्हाला सोपा ऑप्शन सांगते. तुम्ही भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता, तुम्ही भाजलेले फुटाणे खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मखाने, तुम्हाला आवडत असेल तर मखाने खाऊ शकता. त्यानंतर जे घरी बनवलेले स्नॅक्स असतात, मोस्टली भारतामध्ये स्त्रिया उन्हाळ्यामध्ये स्नॅक बनवतच असतात, पापड वगैरे. तर ते पापड वगैरे भाजून तुम्ही खाऊ शकता. हा झाला इझी स्नॅक्सचा ऑप्शन. आणि आता मग शेवटी येतो डिनर. तर डिनर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डिनर हा कधीही हलका असला पाहिजे. हलकाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये कार्बचा इंटेक जो आहे तो कमी असला पाहिजे आणि प्रोटीन जे आहे ते जास्त असलं पाहिजे. जसं की तुम्ही दुपारच्या जेवणात भाजी, भात, चपाती दोन्ही घेता, राईट? चपाती आणि भात दोन्ही घेता. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला चपाती जर खाल्ली तुम्ही तर तुम्हाला भात अवॉइड करायचा आहे. जर तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चपाती अवॉइड करायचं आहे. याचं कारण असं की तुम्ही दोन्ही कार्ब नाही खाता एका टायमिंगला, कारण दोन्हीही कार्ब रात्रीच्या टायमिंगला हेवी असतात पचायला. त्याच्यामुळं तुम्ही जर चपाती खात असाल तर तुम्हाला भात अवॉइड करायचा, तुम्ही जर राईस खात असाल तर तुम्हाला चपाती अवॉइड करायची. आणि त्यासोबत तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. तुम्ही जेही प्रोटीन इंटेक तुम्ही घेता, व्हेजिटेरियन असाल तर जसं मी सांगितलं डाळी वगैरे घेऊ शकता, वरण खाऊ शकता, त्यानंतर पनीर जे खातात ते पनीर खाऊ शकतात, आणि नॉन व्हेजिटेरियन मध्ये तर एग्ज खाऊ शकतात, चिकन खाऊ शकतात. व्हेजिटेरियन लोकही काही काही खातात एग्ज वगैरे, तर ते घेऊ शकतात. तर अशा प्रकारचा, आणि प्रत्येक जेवणामध्ये तुमच्या फायबर हे असलं पाहिजे. तर असा हा तुमचा संतुलित डाएट असला पाहिजे. हा डाएट तुम्ही 15 दिवस फॉलो करून बघा, तुमचं वजन 5 ते 6 किलो नक्की कमी होईल. आणि आणखीन एक महत्वाची टिप मी तुम्हाला सांगते की रात्रीचं जेवण जे आहे ते तुम्हाला सूर्यास्ताच्या पहिले, म्हणजे आता उन्हाळ्यात मोठा दिवस असतो तर 7 ते 8 वाजायचे त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा डिनर घ्यायचा आहे. कारण तुमचं जेवण जे आहे ते डायजेस्ट होण्यासाठी 1 ते 2 तासाची गरज असते. त्याच्यामुळं जेवणाच्या नंतर किंवा झोपण्याच्या अगोदर हा तुमचा 2 तासाचा तरी टाइम पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमचा रात्रीचा डिनर हे लवकर घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच सोबत तुम्हाला मी एक प्लस बोनस टिप सांगते की तुम्हाला आठवड्यातून एकदा उपवास करायचा आहे. हो, तुम्हाला तुमच्या आठवड्यातून एकदा फक्त तुम्ही ज्युसेसवर राहा किंवा तुम्ही फक्त फ्रुट्स खा किंवा तुम्ही फक्त सॅलड खा. ह्याचं कारण असं की तुमची बॉडी जी असते ना, 8 दिवस जे तुम्ही अन्न खाता
ते अन्न ते स्त्रियांनी तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं 30s नंतर खूप गरजेचं आहे. कारण जर स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही तुमच्या फॅमिलीकडेही लक्ष तुम्हाला व्यवस्थित घालता येणार नाही. कारण तुम्ही जर सतत झोपून असाल, तुम्ही जर सतत आजारी असाल तर मला असं वाटतं की तुम्ही हा डाएट